नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज वार सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021, इयत्ता 5वी, विषय मराठी आजच्या या ऑनलाईन क्लासमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील पाठामध्ये तासामध्ये काय पाहिलं होतं तर माहेर या कवितेचं स्पष्टीकरण पाहिलं होतं. त्याची माहिती सांगितली होती मी आणि ती कविता तुम्हाला मोठ्याने म्हणायलाही सांगितलेली होती आणि ते लेखन सुद्धा करायला सांगितलेलं होतं. कविता तुम्हाला सगळ्यांना समजलीच असणार. आणि ते तुम्हाला अजून एक काम दिलं होतं तुम्हाला मी, की तुम्ही तुमच्या आईला आजीला विचारायचंय की आई तुझं माहेर कसं होतं, तुझं लहानपण कसं गेलं, हे सगळी माहिती तुम्ही आईला आजीला, घरात विवाहित जे काही कोणी असतील त्यांना विचारा असं सांगितलं होतं. काकी असतील घरात, आत्या असेल, यांना तुम्ही विचारा असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि तुम्ही नक्कीच विचारलेला असणार आहे, विश्वास आहे मला. तर आज आपण काय करूया, या माहेर या कवितेवरील स्वाध्याय कसे येऊ शकतील यावर आपण थोडीशी चर्चा करूया. सर्वप्रथम आपण काय करूया, समानार्थी शब्द मी लिहून देते, माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा काय करा, लिहून काढा. त्यानंतर आपण एका वाक्यात कोणकोणते निघू शकतील ते लिहून घेऊया. तर आपण काय करूया, मी ते तोंडी सांगेन तुम्हाला आणि आता आपण काय करूया, समानार्थी विरुद्धार्थी ते लिहून घेऊया. आता यामध्ये रिकाम्या जागा होऊ शकतात तयार, ते तुम्हाला सांगितलेलं मी. स्वयंअध्ययनाला आपण प्रकार जो चालू केला की स्वयंअध्ययन करायला आपण नवीन प्रश्न प्रकार स्वतः तयार करायचे. त्यानुसार तुम्ही काय करायचं, तसे प्रश्न स्वतः तयार करायचे. तर आज आपण काय करूया, आधी समानार्थी घेऊया. स्वाध्याय लिहून घ्यायचा आहे आपल्याला. तर त्यामध्ये समान अर्थाचे शब्द, बघा यामध्ये पहिला असेल काठ, किनार. माझ्या बरोबर लिहा म्हणजे बरोबर तुम्हाला लिखाण होईल. 2 आहे ओटा, पडवी म्हणतो आपण त्याला, ओटा पडवी. रथ, त्याला घोडागाडी म्हणतात, घोडागाडी. त्याच्यानंतर राया म्हणजे राजा, राया म्हणजे राजा. त्यानंतर आहे आई, माता, माऊली, जननी, जननी. त्यानंतर भाऊ, बंधू. त्यानंतर मी थोडीशी परत लिखाण झाल्यानंतर बाजूला होते. त्यानंतर बघा नदी, सरिता. पुढे नदी, सरिता. शोधून काढायचेत आपण, यात नाही सापडले तरी शोधायचेत बाळांनो. त्यानंतर आहे माती, माती, मृदा. मातीला मृदा म्हणतात. पुढे
आता बऱ्यापैकी इथं आपले संपलेले आहेत समानार्थी शब्द. आता काय करूया आपण, विरुद्धार्थी शब्द घेऊया. बऱ्यापैकी जवळजवळ सगळे शब्द आपले इथे संपलेले आहेत, समानार्थी शब्द जे आपल्याला अपेक्षित होते. आता आपण काय करूया, विरुद्धार्थी शब्द घेऊया. विरुद्धार्थी कोणकोणते असू शकते, विरुद्धार्थी शब्द बघा. त्याच्यामध्ये चांगला प्रत्येक ओळीत आलेला आहे बघा. चांगला त्याचा विरुद्ध आहे वाईट. त्याच्यानंतर माहेर, सासर. त्याच्यानंतर राजा. राजा हा विरुद्धार्थी. या राजा या शब्दाचा रंक, रंक म्हणजे गरीब. त्याच्यानंतर आपण परत शोधून घेऊया. चांगला झालेला आहे. त्यानंतर बघा एवढेच शब्द निघालेले. आणि तुम्ही काय करा, आता एवढे शब्द निघालेले आहेत. तर आता तुम्ही काय करायचं, हे एवढे मी जसं लिहिते तसंच तुम्ही काय करायचं, लिखाणाला सुरुवात करायची. आता आपण ह्याच्यामधला अजून एक प्रश्न घेणार आहोत. बघा प्रश्न आहे की अनुस्वार देऊन, सर नदीला न ला अनुस्वार दिले काय होईल, नंदी. तसं बघा अनेक शब्द आहेत, ते शब्द आपण शोधून काढायचे. इथं अजून एक शब्द लिहा, दंगा मस्ती. समानार्थीला दंगा मस्ती. मी पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न देणारच आहेत, परंतु तुम्हाला अजून काही शब्द येत असतील तर ते सुद्धा देईन मी. आता एवढे तरी प्रश्न निघतात. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, पुढील वाक्यातील नामे व सर्वनाम शोधून लिहा. आपण सर्वनाम कशाला म्हणतात ते घेतलेलं आहे. तर तो प्रश्न घेऊया आपण की पुढील वाक्यातील नाम व सर्वनाम ओळखून लिहा. पुढील वाक्यातील नामे व सर्वनामे शोधून लिहा. शोधून लिहा. आता मी वाक्य देते बघा. तो तिला म्हणाला, तो तिला म्हणाला, मी आणि सुधीर सहलीला येणार आहोत. आता बघा, आता याच्यामधले नाम आधी ओळखून घेऊया. आहोत याच्यामध्ये नाम आधी घेऊया मग नंतर सर्वनाम. आहोत. आता यातला पहिला घ्यायचा आपण नाम.
आता नाम कशाला म्हणतो? व्यक्तीच्या नावाला, वस्तूच्या नावाला आपण नाम असे म्हणतो. आता इथं सुधीर आणि काय दिलेलं आहे? नाम सहल. एखाद्या ठिकाणाला आपण जातो फिरायला वगैरे, त्याला सहल म्हणतात. तर सुधीर आणि सहल हे नाम झालं बाळांनो. सुधीर आणि सहल. आता सर्वनाम, नामाऐवजी तो, सर्वनाम, सर्वनाम आहे तो, तिला. आणि इथं परत अजून एक आहे मी. मी हे सर्वनाम झालं. आता दुसरं एक वाक्य लिहून घेऊया. हे लिहून घ्या 2 मिनिटं आणि मग नंतर आपण दुसरे वाक्य घ्यायचे आहे. बघा, वाचत लिहा. वाचत लिहिलं की काय होतं बाळांनो? चुकत नाही. मोठ्याने वाचन करायचंय, जेणेकरून आपण जे बोलतो ते आपल्याला ऐकू सुद्धा येतं. बरोबर आहे का नाही? मग ऐकत असताना कधी कधी काय होतं, आपलं चुकलेलं असलं तर लगेच आपण अरेच्या हे चुकीचं लिहिलंय आपण, असं आपल्याला लगेच लक्षात येतं. त्यामुळे मोठ्याने वाचलं की आपल्या चुका आपल्याला कळतात, म्हणजे आपण कसं वाचतो हे लक्षात येतं. त्यामुळं वाचत लिखाण करत जावा, म्हणजे चुका कमी होतील. आता हे तुम्ही लिहून घ्या 2 मिनिटात आणि मग आपण वाक्यातील नामे व सर्वनामे शोधून लिहा. यातला दुसरा प्रश्न पण इथं घेऊन टाकू लगेच. आणि सगळेजण खूप छान अभ्यास करतात, सगळ्यांचं अभिनंदन. परंतु व्हिडिओ पाहण्याचं प्रमाण फार कमी झालेला आहे. माझ्या लक्षात आलेलं आहे की व्हिडिओ फार कमी बघतात मुलं. व्हिडिओ बघण्याचा प्रमाण फारच कमी झालेला आहे. जवळजवळ आता एवढे 65-66 विद्यार्थी आहेत एकेका वर्गामधले, त्यातले फक्त 23च विद्यार्थी व्हिडिओ बघतात. आणि हे आमच्या लक्षात येतं, 23च विद्यार्थी व्हिडिओ बघतात. तर असे होता कामा नाही. त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून व्हिडिओ बघायचे. लक्षात आलं? आपण पुढचा प्रश्न घेऊया, फार वेळ न दडवता. बघा, प्रश्न पुढचा आहे. स्वतःचे काम स्वतः करावे, म्हणजे अंगातला आळस जातो. छान वाक्य आहे. स्वतःचे काम स्वतः करावे म्हणजे अंगातील आळस जातो. बरोबर आहे का नाही? दुसऱ्यांना सांगायचं तेवढं पाणी दे ग, तेवढं पेला दे ग, तेवढं पेन्सिल दे ग. आई जर फिरत असेल इकडून तिकडं, आई जर तेवढं ते दे ग. सहज बोलतो आपण, सहज. तर जरा उठून आपण पण थोडी 4 पावलं गेलं तर आपल्याला पण अरे तरतर येते. नाही, आळस झटका आणि कामाला लागा. बघा, वाक्य खूप सुंदर आहे. यातलं नाम बघायचंय आपल्याला. आता नाम काय आहे? काय आहे बाळांनो? काम. एखादी कृती करतो ते काम. काम म्हणजेच नाम. कारण कृती केल्यानंतर त्या कृतीला आपण काय म्हणतो? काम करतोय ते. त्यानंतर अंग. या शरीराला, या अवयवांना आपण अंग म्हणतो. आणि हे गुण आहे, आळस गुण आहे, त्यामुळे हे नाम. आता सर्वनाम हे तर एकच आहे बाळांनो. सर्वनाम एकच आहे. स्वतः. स्वतः एकवचनी सर्वनाम. हे झालं दुसरं वाक्य. आता आपण इथं पुसणार आहोत. मी अजून काही वाक्य देणार आहे, ते तुम्ही लिहून काढायचं आहे. आता मी एका वाक्यात तुम्हाला देणार. आता श्रुतलेखन घेणार आहे आज. श्रुतलेखन म्हणजे काय? तर मी तुम्हाला एक प्रश्न 2 वेळा सांगणार, ते तुम्ही तिथं बसून लिहायचंय.
मी सांगत जाणार, तुम्ही लिहत जायचं. आता आपण रोज दरवेळेस काय करतो, अनुलेखन घेतो. आता लेखनाचे दोन प्रकार आहेत, श्रुतलेखन, अनुलेखन. लेखनाचे दोन प्रकार पडतात, श्रुतलेखन आणि अनुलेखन. अनुलेखन म्हणजे पाहून लिहिणे आणि श्रुतलेखन म्हणजे ऐकून लिहिणे. आता तुमच्या व्याकरण दृष्ट्या काही चुका होतात का ते बघायचं. मी प्रश्न सांगत जाणार आणि तुम्ही ते लिहत जायचं. तर प्रश्न घ्या. हे थोडंफार राहिलं लिखाण तर तुम्ही ते करू शकता, पण मी प्रश्न देते ते आधी लिहून घ्या. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कवितेत, मी एक शब्द दोनदा रिपीट करते. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे. एकाखाली एक प्रश्न घ्या, नंतर प्रश्न आणि उत्तर व्यवस्थित लिहून काढा. प्रश्न दुसरा, या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता. या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता. प्रश्न तिसरा, कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे. कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे. झालं. आता कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायची बाळांनो. अर्धवट एका शब्दात उत्तर चालणार नाही. तर तुम्ही काय करायचं, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायची. पुढचा प्रश्न, स्त्रीचा भाऊ स्त्री म्हणायचं नाही लिखाण करताना. हे बघा इथं लिहून देते, स्त्री असं लिहितात, बरोबर. स्त्री असं नाही लिहायचं, हे चुकीचं आहे. लिखाण करताना नीट लिहायचं. स्त्री म्हणत नाही मी, ई म्हणत नाही. स्त्री चा उच्चार करते मी, पण तो असा जरा सौम्य आहे उच्चार. स्त्रीचा भाऊ स्त्रीला माहेरी नेण्यासाठी कोणते वाहन आणणार आहे. स्त्रीचा भाऊ स्त्रीला माहेरी नेण्यासाठी कोणते वाहन आणणार आहे. झालं. रथाला कोण झुंपणार आहे. रथाला कोण झुंपणार आहे. पुढचा प्रश्न, कवितेत तापी नदीच्या कवितेत
तापी नदीच्या कोणत्या मातीचा उल्लेख आलेला आहे? कवितेत तापी नदीच्या कोणत्या मातीचा उल्लेख आलेला आहे? कवितेतील स्त्री सोजी कशावर दळणार आहे? सॉरी, कवितेतील स्त्री सोजी कशात दळणार आहे? कवितेतील स्त्री सोजी कशात दळणार आहे? कशात दळणार आहे? पुढं, कवितेतील स्त्री माहेरी जाऊन काय करणार आहे? कवितेतील स्त्री माहेरी जाऊन काय करणार आहे? झालं? बघा आता पुढचा प्रश्न. हा प्रश्न सांगितलं का बघा. रथाला कोण झुंपणार आहे? रथाला कोण झुंपणार आहे? सांगितलं असेल तरी लिहा, नसेल तरी लिहा. रथाला कोण झुंपणार आहे? पुढे, माहेर या कवितेचे कवी कोण? माहेर या कवितेचे कवी कोण? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. सोजी म्हणजे काय? सोजी म्हणजे काय? सोजी म्हणजे काय सांगितलं मी? की ओलसर गहू दळून चाळलेलं पीठ किंवा रवा, गव्हाचा रवा. लक्षात आलं? ओलसर गहू दळून चाळलेलं पीठ किंवा रवा म्हणजे सोजी. सोजी म्हणजे काय? ठीक आहे. आता हे झालं आपलं प्रश्न. आता याचे एक दीर्घोत्तरी प्रश्न मी देऊ इच्छिते बघा. तर बघा, चिकन माती बघून, मोठा आहे थोडा, दोन तीन ओळीचा आहे. चिकन माती बघून कवितेतील, नीट लिहा, चिकन माती, चिकन न नळाचा नाही, न बाण्याचा आहे, दीर्घ आहे. चिकन खाण्याचा नाही. चिकन माती बघून कवितेतील, चिकन माती बघून कवितेतील माहेरवाशिनीला, माहेरवाशिनी बघा शब्द कसा आहे, चुकीचं लिहू नका. माहेरवाशिनी, माहेरवाशिनी, न बाणेचा, माहेरवाशिनीला. एकातून एक,
एकातून एक कल्पना सुचत गेल्या, कल्पना सुचत गेल्या, त्या कल्पना माहेरवाशिनीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या, त्या कल्पना सुचत गेल्यानंतर पूर्ण विराम द्यायचं. वाक्य पूर्ण झालं तिथं पूर्ण विराम द्यायचं. सुचत गेल्या, गेल्या जोड शब्द आहे. त्या कल्पना, कल्पना सुद्धा जोड शब्द आहे. अर्ध ल प ल जोडायचं. कल्पना, त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने लिहा. तुमच्या शब्दात जोड शब्द आहे दोन्ही. क्रमाने जोड शब्द आहे. लिहा. तुमच्या शब्दात क्रमाने लिहा. क्रम लिहून घ्यायचं. चिकन मातीचा ओटा, परत बाण करायचं. ओट्यावर जाते मांडणे, त्यानंतर जात्यावर सोजी दळणे, सोजीचे लाडू बनवणे, लाडू शेल्यात बांधणे, भाऊराया येईल, रथ आणेल, रथाला नंदी झुंपेन, रथातून माहेरला जाईन आणि माहेरी दंगा मस्ती करीन. हे सगळे भविष्य काळातले. ती बसून त्या ठिकाणी ती तिचे विचाराची गुंफण करते बाळांनो. म्हणजे ती प्रत्यक्ष तिथे गेली का नाही, लगेच झालं का त्या गोष्टी नाही. कारण कसं आहे बघा, सुजी दळायला एक दिवस, तिथून लाडू, परत भाऊराया येणे वगैरे, ही क्रिया फार मोठी आहे. पण तिथं ती बसल्या बसल्या तिला तिथं असं सुचत गेलं की मी जाते जरा नदीकाठची माती घेऊन येते. नदीकाठची माती आणली तर मी तिथं काय करते, ओटा बांधते, पडवी बांधते. पडवी बांधून झाले की लगेच मी काय करणार आहे, तिथं जातं रोवणार आहे. जातं रोवले चांगले म्हणल्यानंतर सुजी काढणार. सुजी काढल्यानंतर लगे मी लाडू बांधणार. मग तर लाडू चांगले झाले म्हणल्यावर माहेरची आठवण आली, लगेच भाऊराया घ्यायला घेईल. आणि भाऊराया आलं की तो रथ घेऊन येईल. तो रथ घेऊन आल्यानंतर मी त्या रथात बसीन आणि कुठं जाईन, सॉरी नंदी झुंपेन त्या रथाला. आणि मग रथातनं बसून मी कुठं जाईन, माहेरी. माहेरी गेल्यावर काय करणार आहे, दंगा मस्ती करणार आहे भाऊ लोकांबरोबर वगैरे, बहिणींबरोबर. असं तिचं ते क्रम आहे. मग ते सगळे प्रश्न तुम्ही काय करायचे, लिहून काढा. आता मी श्रुतलेखनाचा प्रकार घेतला, म्हणजे मी सांगत होते तुम्ही लिहत होता. मी लिहून दिलेले नाही प्रश्न. आता यामध्ये लिखाण करत असताना शुद्ध लेखन बघायचं बाळांनो. आता इतके दिवस शुद्ध लेखन लिहिताय. मला एका मुलीने विचारलं, मॅडम शुद्ध लेखनाच्या वह्या कधी तपासणार आहे. बाळांनो, शुद्ध लेखन आता कशासाठी केलंय आपण, की तुम्ही चौथीतनं ते एक तर कोरोनामुळे तुमचा सगळा घरचा अभ्यास चालू आहे, घरी बसून चालू आहे. बऱ्याच मुलांचं अक्षर खराब आहेत, शुद्ध लेखनाकडे लक्ष नाही, म्हणून आपण तो उपक्रम घेतलेला आहे. वह्या मी जेव्हा सांगेन तेव्हाच तपासायला द्या म्हणे. आता तुम्ही शुद्ध लेखन बंद करायचं आणि अभ्यास, कारण तुमचा विषय वाढलेले आहेत, अभ्यासाचा प्रक्रिया वाढलेली आहे, सेतूचा आलेला आहे. त्यामुळे शुद्ध लेखन बंद करा. आता तुम्ही शुद्ध लेखन बंद करू शकता. मी 2 महिने तुमचे कंप्लीट शुद्ध लेखन मिळेल. शुद्ध लेखनाची वह्या मी नंतर तपासेन. आलं लक्षात. आता काय करायचं, श्रुत लेखनाचा प्रकार मी रोज असणार आहे. आता धडा झाले की काही लिखाण आणि काही श्रुत लेखन, म्हणजे तुमचं लिखाण. आता बऱ्याच जणांना लिहायला गडबड झाली. आता काय करणार, बरेच मुलं व्हिडिओ मागे पुढे करून प्रश्न घेतील. आता ठीक आहे, जेव्हा प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर व्हिडिओ नाही, मीच असणार आहे, मी रिपीट घेत नसते. बरोबर आहे का नाही. एकदम सुरू झाल्यावर म्हणजे तुमच्या हाताचा स्पीड सुद्धा वाढलेला पाहिजे, बरोबर लिखाण पाहिजे. आणि या लिखाणात अक्षर घाण येता कामा नाही. जितकं स्पीड असलं तरी चालेल, पण अक्षर आहे तशीच, अक्षरावर रेषा मारायला विसरायचं नाही. उगा कशाही अक्षर, मॅडम कुठं बघतात, मला समजतं तुम्ही काय करता इथं, मला सगळं समजतं तुम्ही तिथं किती घाण अक्षर काढत असाल. मॅडमने सांगितलेलं आहे नंतर लिहा. बाळांनो, कच्चं असू दे किंवा पक्क, लिखाण मात्र तुमचं स्वच्छच असलं पाहिजे. कुठलीही गोष्ट मनापासून केले की त्याचा भार हलका होतो. व्यवस्थित करा. लक्षात आलं तर आपण इथंच थांबू. स्वाध्याय सगळं पूर्ण करायचं. श्रुतलेखनामध्ये चुका करू नका. पालकांना दाखवा, आईला दाखवा, बहिणीला दाखवा, बाबाला दाखवा आणि मग नंतर तुम्ही मला सेंड करा. आपण इथंच थांबू. धन्यवाद.